नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। आज उद्धव ठाकरेंची ही भेट घेण्याची शक्यता। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गट स्थापनेच्या वेळेस सरिता म्हस्के होता गैरहजर। राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत सकाळी 11 वाजल्यापासून चक्राकार आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष। भाजप बंडखोरांमुळे शिंदेंचं 10 उमेदवार पडले। शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत। सूत्रांची माहिती तर निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरूच। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। दावोसवरून आल्यानंतर फडणवीसांची शिंदेंसोबत महत्त्वाची बैठक होणार। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। शिंदे भाजप युतीही कायम राहणार। श्रीकांत शिंदेंची माहिती तर संदीप देशपांडेंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकर यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या 2 गटातील वादावर सपकाळ आणि वडकीवार यांची रात्री बैठक। एका गटाला महापौर पद, दुसऱ्याला स्थायी समिती अध्यक्ष मिळणार। सूत्रांची माहिती। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता। निवडणुकीनंतर महिनाभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांचा पेच अद्यापही कायम। 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्त्वाचे करार। पेण, रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। तर इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार। फडणवीसांची TV9ला माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक। भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं। पराभूत उमेदवारांची बैठकीतून मागणी। भाजप आमदार नारायण कुचे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो असं म्हणत हा संवाद। तर बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप। तर कुसेंनी मात्र सगळे आरोप हे फेटाळले। पालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप सेनेची युती तुटली। भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार। जागा वाटपावरून युती फिसकटली। विजय शिवतारेंची माहिती। प्रजासत्ताक दिनी भरत गोगावले यांना अखेर ध्वजारोहणाचा मान। रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण केलं जाणार। मंत्री गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण। गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी। मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट। सिद्धिविनायक मंदिरात देखील पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण। सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे जगात 5व्या स्थानी। जगात सर्वाधिक वाहतूक कोंडीमध्ये बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर तर मुंबई 18व्या स्थानावर। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघडकीस। खासदार कल्याण काळेंच्या फुलंब्रीतील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड। तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टात 2 न्यायाधीशांचंच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित। पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर आहे। लवकरच एक चांगला व्यापार करार होईल। शुल्कवाढीच्या धमक्यांदरम्यान ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। भारतीय शेअर बाजारात मोठे बदल अपेक्षित।